माझी माझ्या परिवारासाठी पण जबाबदारी आहे आणि ती मला पार पाडायची आणि ती मी प्रामाणिकतेने पार पाडतो. फॅमिली मॅन म्हणून तुम्ही 100%. त्या सकारात्मक राजकारण करत असताना एखाद्याचं खच्चीकरण होत असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही. तुझ्याकडून 40 वर्ष झालं नाही म्हणून मी केलं आहे ना, तुझ्याकडून 5 वर्ष झालं नाही म्हणून मी करतोय. तर त्यामध्ये जर त्याला वाईट वाटत असेल तर त्याला मी काय करू शकत नाही. मग तेव्हा मला डाव केला, मला खाली ओढला, अरे बाबा तू निवडून आला, तू काय करत होता मग? 5 वर्षामधला जो लेजर टाईम होता, कधी पिक्चर पाहिला का तुम्ही? हा, मग असं काय करता? लाईफ मी माझी जगतो. बरं. लाईफ मी माझी जगतो. काय आहे, राजकारणामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक जे रात्री फिरायला, रात्री काम करायचं भासवतात. मी अनेक लोकांना ऐकलं की आमची यंत्रणा रात्री 12 वाजेनंतर सुरू होते, असं होतं तसं होतं. रात्री काय होतं ते नंतर भाषणामध्ये आलं समोर सगळ्या गोष्टी. आपलं 9च्या आत घरात, बरं, मुलगी, बायको, आई, वडील, आला वेळ त्यात आला दिला, बायकोन मुलांना बाहेर घेऊन जात आलं. शेवटी लक्षात घ्या की प्रापंचिक माणूस आहे मी. जेवढी जबाबदारी लोकांची माझ्या प्रती आहे किंवा माझे लोकांच्या प्रती आहे तेवढीच माझी माझ्या परिवारासाठी पण जबाबदारी आहे आणि ती मला पार पाडायची आणि ती मी प्रामाणिकतेने पार पाडतो. फॅमिली मॅन म्हणून तुम्ही 100%. मी प्रत्येकाला, ठीक आहे, त्यातल्या अजून माझा वेळ कमी देता येतो पण जेवढा देतो मी थोडा प्रोडक्टिव्ह करतो. ओके. जेव्हा तुम्ही राजकीय डावपेच आखता, काही निवडणुकीचे असतील, नंतरचे असतील, तेव्हा वडिलांशी काय कसा संवाद होतो तुमचा? मी इतका सरळ माणूस आहे ना, मला राजकीय डावपेचच जमत नाही. असं म्हणणार नाही, म्हणजे काही जीन्स तुमच्यामध्ये आहेत ते खरंच जीन्स असे म्हणजे नाहीत असं तुम्ही म्हणू शकत नाही, ते राजकीय डावपेचाचे. मला माहीत नाही लोक का असं म्हणतात की अनेकांना असं वाटतं की विखे पाटील घराणं आहे ना, हे काहीतरी असं सतत 24 तास 24/7 राजकारण करतं आणि ते राजकारण असं करतं की समोरच्याला काहीतरी डावपेच आखण्याचंच राजकारण करतं. असं का व्हावं? कोणी डावपेच करत नाही. आमच्या घरात चर्चा झाल्यावर आम्ही विचार करतो, आम्ही सांगतो की कामाच्या सकारात्मक राजकारण करण्याची आमची भूमिका आहे. बरं. त्या सकारात्मक राजकारण करत असताना एखाद्याचं खच्चीकरण होत असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही. एखाद्या व्यक्तीने एखादा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवला आणि तो आज आम्ही सत्ता आल्यावर सोडवत असू आणि त्याचं दुखलं त्याला होत असेल तर त्याचं मी कसं उत्तर देणार? बरं. ओके. मला तर जनतेने निवडून दिले काम करण्यासाठी. तुझ्याकडून 40 वर्ष झालं नाही म्हणून मी केलं आहे ना, तुझ्याकडून 5 वर्ष झालं नाही म्हणून मी करतोय. तर त्यामध्ये जर त्याला वाईट वाटत असेल तर त्याला मी काय करू शकत नाही. मग तेव्हा मला डाव केला, मला खाली ओढला, अरे बाबा तू निवडून आला, तू काय करत होता मग? तर मी हा विचार नाही करू शकत. ओके. की एखाद्याकडून झालं नाही आणि मी त्याला दोष पण देत नाही की त्याच्याकडून झालं नाही. कदाचित तशी परिस्थिती नसावी, त्याची प्रायोरिटीमध्ये नसेल, काही असं प्रायोरिटी नसते, कधी कधी परिस्थिती पण नसते. बरोबर. तर माझा प्रश्न असो की वडिलांनी तुम्ही काय चर्चा करताय? काही चर्चा करत नाही आम्ही राजकारणावरती, अजिबात नाही. असं कसं काय शक्य? माझे वडील थकलेले असतात, ते झोपून जातात बसल्या बसल्या. आम्ही चर्चा होत नाही, मग मी म्हणतो झोपू द्या त्यांना, मी निघून जातो. आम्ही राजकीय चर्चा कधीच करत नाही. अनेकांचा विश्वास बसणार आहे तुमच्या या उत्तरावरती? कधीच करत नाही.